देवा परमानंदा श्री दत्तात्रेय महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज योगायोग माझा काही कधी योग आला नसता या गावी येण्यास, पण मोद्याला आल्यामुळे आणि आपल्या प्रोफेसर सरांमुळे आणि आमच्या येवले भाऊ यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला। आणि त्याचबरोबर मंदिरातील देवपूजा, येथील यजमान लोक, ग्रस्त लोक, मंदिराचे जे पाहणारे आहेत तेही उत्तम अशा प्रकारची देवाची श्रवणा। लक्षात घ्या की अनुसरलेल्या व्यक्तीने मंदिर बांधलं आणि त्यांनी तुम्हाला सोपवून गेलेला आहे। ज्याप्रमाणे आमचे नागदेव आचार्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत घडवतात, मडवतात आणि पंथाचा आचार्य खरापंथी निघून जातात, त्याप्रमाणे तुमच्या तळेगावकर बाबाजींनी उत्तम अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी उभारणी करून तुम्हाला एक प्रकारे मार्गाची, देवाची, धर्माची एक धर्मरूढी, मार्गरूढी या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आणि म्हणून ती तुम्ही नित्यनेमाने जोपासत राहा। त्याचबरोबर या ठिकाणी बोलण्याचा विषय म्हणजे जोपर्यंत अंतःकरणामध्ये श्रद्धा राहत नाही, भक्ती राहत नाही, भाव राहत नाही, तोपर्यंत कोणत्याही गोष्टीला यथार्थ अर्थ येत नाही। जर आपल्या अंतःकरणामध्ये जर एखाद्या विषयी भावना असेल, श्रद्धा असेल, तर ती गोष्ट आपण करू इच्छितो। वासना म्हणजे एक प्रकारे भावना आहे आणि भावना म्हणजे एक प्रकारे भाव आहे आणि भाव म्हणजे एक प्रकारे भक्ती आहे आणि भक्ती ही मुक्तीची उत्तरावस्थी आहे। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये भाव आणि भक्ती राहणं फार महत्त्वाचं आहे। ज्याप्रमाणे बाबांच्या मनामध्ये भाव आणि भक्ती होती आणि म्हणून तर मंदिराची उभारणी झालेली आहे। जोपर्यंत भाव आणि भक्ती अंतःकरणामध्ये राहत नाही आहे तोपर्यंत जीवाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं धर्मकार्य घडू शकत नाही किंवा तो जीवात्मा करू शकत नाही। आणि म्हणून अंतःकरणामधला भाव, अंतःकरणामधली श्रद्धा ही फार महत्त्वाची आहे। भगवंत भावाचा भुकेला भावार्थ पाहुणी बोलला, संकटी पावो भाविकाला रक्षित असे। म्हणजे भगवंत हा भावाचा भुकेलेला आहे। लक्षात घ्या, जोपर्यंत अंतःकरणामध्ये भाव नाही तोपर्यंत भगवंत आमच्याकडे पाहत नाही, भगवंताचं आमच्याकडे लक्ष राहत नाही। म्हणून अंतःकरणामध्ये भाव पाहिजे, कुणासारखा भाव पाहिजे। एक भागवत कथेमधील सुंदर अशा प्रकारचं उदाहरण आहे। एक वेळा जसं तुम्ही पंगत आहे आणि तुमच्याकडे ज्याप्रमाणे आम्ही आलो, भागवत कथेमधील एक उदाहरण आहे की कृष्ण भगवंत आहेत आणि कृष्ण भगवंताने विचार केला की पांडवांमध्ये बराच अहंकार आहे आणि यांचा अहंकार निरसन करावं। देव भक्ताची परीक्षा घेतात, जोपर्यंत भक्ताची परीक्षा घेतली जात नाही तोपर्यंत पासच होत नाही ना। ज्याप्रमाणे एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या कॉलेजमध्ये, एखाद्या प्रोफेसरच्या ठिकाणी सुद्धा आम्हाला परीक्षा द्यावी लागते, तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने आम्हाला त्या ठिकाणी मार्कशीट मिळाल्याच्या नंतर आम्ही पास की नापास आम्हाला समजत असतं। त्याप्रमाणे भगवंताच्या धर्माच्या ठिकाणी सुद्धा, अध्यात्माच्या ठिकाणी सुद्धा आणि परमार्थाच्या ठिकाणी सुद्धा आम्हाला एक प्रकारची परीक्षा द्यावी लागते। ती परीक्षा म्हणजे भगवंत स्वतः घेतात आणि तो भगवंत या जगाचा न्यायाधीश आहे आणि तो न्यायाधीश असणारा भगवंत मात्र या जीवात्म्याची परीक्षा घेतो। जेव्हा आम्ही त्या भगवंताची सेवादास्य करतो, त्या भगवंताची कोणताही विधी असेल, पुष्प वाहन असेल, अगरबत्तीचा धूप दाखवणं असेल, आरती ओवाळणं असेल, आरतीचं म्हणणं असेल, चिंतन करणं असेल, मंथन करणं असेल, स्मरण करणं असेल, तेव्हा भगवंत आमच्या तुमच्या अंतःकरणातला भाव जाणून आमची ती क्रिया स्वीकारात घेत असतात। त्याचप्रमाणे राजस्वी यज्ञ चालू आहे अर्जुनाचा आणि धर्मराजाचा आणि धर्मराजाने अर्जुनाला सांगितलेलं आहे की दादा अर्जुना, श्री कृष्ण भगवंत तुझा सखा आहे, मित्र आहे, सारथी आहे आणि तुझ्यावरती श्री कृष्णाचं भरपूर प्रेम आहे
आणि म्हणून माझ्याकडनं एक विनंती आहे तुला की कृष्णाच्या घरी जायचं, म्हणजे द्वारकेमध्ये जायचं आणि श्रीकृष्णाला बोलावून आपल्या या राजसू यज्ञामध्ये भोजन करण्याकरता घेऊन यायचं. अर्जुनाला अभिमान वाटला की माझा कृष्ण आहे, कृष्ण माझ्यावर प्रेम करतो, कृष्ण माझ्याशी एकरूप झालेला आहे आणि माझ्या वांसून कृष्ण कुणावरही प्रेम करत नाही किंवा माझ्याशिवाय कृष्ण कुणाकडेही जात नाही, असं अहंभाव मात्र अर्जुनाच्या मनामध्ये आला. जीवाचा स्वभाव आहे का तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने सांगितलेलं आहे की स्वभावाशी नाश नाही नायका. त्या स्वभावाला म्हणजे मनुष्य जीवनाच्या स्वभावाला नाश नाही आहे किंवा एखाद्या अनेक उदाहरणामध्ये अनेक दृष्टांताद्वारे सुद्धा आम्हाला म्हटलं गेलेलं आहे, संतांनी सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, स्वभावाला औषध नाही. एखाद्या आजाराला औषध आहे परंतु स्वभावाला औषध नाही आहे. म्हणून अर्जुनाचा हा जीवाचा स्वभाव प्रगट झाला आणि अर्जुन मात्र आता अहम भावनेने कृष्ण भगवंताच्या द्वारकेमध्ये महलामध्ये पोहोचले. भगवंताने ठरवलेलं होतं आज पांडवांची परीक्षा घ्यायची आहे. धर्मराज म्हणजे मोठा भाऊ आहे अर्जुनाचा, आज पांडवांची परीक्षा घ्यायची. हे परीक्षेमध्ये पास होतात किंवा नापास होतात हे मला पाहायचं आहे आणि पाचही पांडवांपैकी कोण पास होतं किंवा कोण नापास होतं हे मला पाहायचं आहे. भगवंताने मस्त पैकी चांगल्या प्रकारे चादर घेतली आणि झोपून राहिली. अर्जुन मात्र मोठ्या हिमतीने छाती वरती करून आलेला आहे आणि झोपलेल्या देवाच्या जवळ आला आणि श्रीकृष्ण भगवंताला उठवू लागला. देवा उठा ना. राजस्व यज्ञ चालू आहे. यज्ञामध्ये अनेक ऋषीवर्य बसलेले आहेत, अनेक नातेगोते बसलेले आहेत, अनेक पाहुणे बसलेले आहेत आणि जेवणाची वाट पाहत आहेत. तुम्ही आल्यावर तिथे जेवण चालू होणार नाही. जेव्हा असा अर्जुन देवाला झोपलेल्या देवाला म्हणत होता आणि उठवत होता तेव्हा गोपाल श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाची समजूत काढता की अरे अर्जुना माझी तब्येत बरी नाही, मला काही यावंसं वाटत नाही, मी काही येऊ शकत नाही, मी अशक्त आहे, काही कर रे बाबा, मला एवढे वेळा माफ कर, तू जा वापस. अर्जुनाने म्हण ठीक आहे म्हटला. कृष्ण भगवंताला दंडवत केला आणि अर्जुन मात्र निघाला. का तर ओलेने गुणे भावांतकरणामध्ये नव्हता. अर्जुन परत गेला. मंडपामध्ये गेल्यानंतर सर्वांनी विचारलं काय झालं, धर्मराजाने विचारलं काय झालं. तेव्हा मात्र अर्जुन सांगू लागला की श्रीकृष्ण भगवंत माझ्याने आले. तेव्हा नकुल सहदेव म्हणतात धर्मराजाला आम्ही जाऊन कृष्णाला बोलावून आणू. नकुल आणि सहदेव हे दोघही मात्र आले. दोघही आले आणि येऊन झोपलेल्या देवाला उठवत होते. कृष्ण भगवंत अर्जुनासारखीच परीक्षा नकुल आणि सहदेवाची घेत होते. आलेल्या झोपलेल्या देवाला म्हणता देवा उठा ना, राजस्व यज्ञामध्ये तुमची वाट पाहतायत, भोजना करता अनेक ऋषीवरे बसलेले आहेत, तुमची वाट पाहतायत, चला ना देवा. श्रीकृष्ण भगवंत जसं अर्जुनाचं सात्वन करून वापस लावतात तसंच नकुल सहदेवाला सुद्धा वापस लावतात. आता राहिला फक्त एकच भाऊ, तो म्हणजे भीमदादा. आणि हा भीम मात्र खऱ्या अर्थाने हा म्हणतो तुमच्या दोघांनी आला नाही, कृष्ण आला नाही, मी कृष्णाला घेऊन येईल. प्रतिज्ञा केली आणि भीम मात्र निघाले आणि श्रीकृष्ण भगवंताच्या महलामध्ये पोहोचले. महलाच्या आतमध्ये गेले. श्रीकृष्ण भगवंत आता सुंदर अशा प्रकारची निद्रा घेत आहेत आणि झोपलेल्या देवाच्या जवळ गेले आणि कृष्णाला जोरात हाक मारली, हे केशवा, हे माधवा, तू उठणार आहे. अरे राजस्व यज्ञामध्ये भरपूर लोक तुझी वाट पाहतायत, चालणार आहे बाबा. श्रीकृष्ण भगवंत या तिघासारखं सात्वन करत होते. बराच वेळ झाला कृष्ण भगवंत येण्याकरता तयार नाहीये. भीम ऐकायला तयार नाहीये की देवा चाला. कृष्ण भगवंत म्हणतात मी येऊ शकत नाही. बराच वेळ सात्वन कृष्ण भगवंताने केलं. शेवटीला भीमाने एक प्रकारची धमकीच समजावी लागेल देवाला, एक प्रकारची प्रतिज्ञा दिली देवाला. देवाला सांगितलं देवा मी आतापर्यंत तुला कधी विनंती केली नाही, आतापर्यंत मी तुला कधीच विनंती केली नाही, ही माझी पहिली आणि शेवटची विनंती समजून मी चाललेलो आहे. तुला यायचंय का नाही? देव म्हणले नाही यायचं.
अशी प्रतिज्ञा त्या ठिकाणून केली. भीम मात्र बाहेर आले महालाच्या. बाहेर आल्याच्या नंतर भीम मात्र मंडपामध्ये धर्मराजाचा ज्या ठिकाणी राजस्व यज्ञ चालू आहे त्या मंडपामध्ये गेले नाही, त्या ऋषीवर्यांमध्ये गेले नाही. अर्जुन सहदेव नकुल जिथे आहेत तिथे गेले नाही, धर्मराजा जिथे आहे तिथे गेले नाही. कृष्णाच्या महलाच्या बाहेर आले आणि महलाच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर होतं आणि त्या मंदिराचं दार लावून मात्र त्या दाराच्या आतमध्ये गेले. दाराच्या आतमध्ये जाऊन मात्र ओक्साबोक्सी रडू लागले. भीमाचं रडणं ही भीमासारखंच होतं. भीमाचं रडणं ही भीमासारखं. त्या मंदिरात भीमाचं रडण्याचा आवाज मात्र श्रीकृष्ण भगवंताच्या महालामध्ये पोहोचला आणि मात्र सर्वज्ञ असणारा श्रीकृष्ण भगवंत माझा भक्त माझ्या करता रडतोय, मी त्याच्याकडे जात नाहीये आणि म्हणून माझा भक्त माझ्या करता रडतोय ना, तर मला जावं लागेल. कृष्ण भगवंताने पायामध्ये वाहना सुद्धा नाही घातल्या, डोक्यावरती मुकुट सुद्धा नाही घातलं, अंगावरती उपरण सुद्धा घेतलं नाही आणि श्रीकृष्ण भगवंत तसेच निघाले आणि जिथे भीमदादा आतमध्ये होता, ओक्साबोक्सी रडत होता, त्या दाराच्या जवळ गेले आणि जोरात हाक मारली आणि दाराला थापलं आणि अरे भीमा तू रडतोस काय, मी आलेलो आहे, तू दार उघड. भीमाने मात्र रडत रडत दार उघडले. बराच वेळ झाला होता, मस्त रडत होता, रडण्याचा आवाज आणि कपडे सुद्धा ओले झाले होते. देवा करता रडत होता, देवा करता, त्या भगवंता करता रडत होता की भगवंत माझ्या घरी जेवणा करता येत नाहीये, माझ्या राजस्व यज्ञामध्ये मी माझ्या बोलवण्याचा विनंतीचा स्वीकार भगवंत करत नाहीये आणि म्हणून खऱ्या अर्थाने भीम रडत होता. ती अर्थता आणि तो भाव जाणून भगवंत तिथे आले. भीमाचे कपडे ओले कीच चिंब झालेले आहेत आणि कृष्ण भगवंत येतात आणि आपल्या अंगावरच्या स्वतःच्या वस्त्राने भीमाचे डोळे पुसतात. अरे भीमा तू बलदंड देहाचा बलभीम आहेस, तू सगळ्याला रडवणारा आणि आज तू स्वतः रडतोस. रडू नको, जास्त रडू नको. भीमाला अधिकच सुटका आला. पाय एखाद्या व्यक्तीला रडत असेल ना त्याला रडू नको म्हणलं ना तो जास्त रडतो. त्याप्रमाणे भीम सुद्धा त्या ठिकाणी रडत होता आणि रडत असताना कृष्ण भगवंत आपल्या वस्त्राने त्याचे डोळे पुसतात, सात्वन करतात आणि सात्वन करून मात्र त्या ठिकाणी आता भीमाला म्हणतात की अजिबात रडायचं नाही, मी तुझ्या सोबत येतो. भीम आणि श्रीकृष्ण भगवंत मात्र खांद्याला खांदा लावून मात्र हातात हात धरून मात्र राजस्व यज्ञाच्या मंडपामध्ये पोहोचले. सगळे ऋषीवर्य बसलेले होते. अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, भीष्माचार्य, द्रोणाचार्य अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत. अनेक विद्वान पंडित बसलेले आहेत. तेव्हा अर्जुन बसलेला होता, नकुल बसलेला होता, सहदेव होता आणि भीम आणि कृष्ण भगवंत हसत हसत निघालेले आहेत. अर्जुनाने डोळे काढून देवाकडे पाहिले, रागिष्ट झाला आणि अर्जुना देवाच्या जवळ आला आणि देवाला म्हणतो, देवा तू लबाड आहेस. नकुल सहदेव त्यांच्या पाठीमागे आले. नकुल सहदेव म्हणू लागले, देवा तू लबाड आहेस, आम्ही बोलवला, आम्ही विनंती केली तर तू आला नाहीस आणि भीमाच्या बरोबर तू आला, तू लबाड आहेस. तेव्हा अर्जुनाला आणि नकुल सहदेवाला जे प्रत्युत्तर श्रीकृष्ण भगवंत देतात ते मौल्यवान आहे आणि ते प्रत्येकाने अंतःकरणामध्ये ठसवलं पाहिजे. तसा तरच भाव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. नकुल आणि सहदेव आणि अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत प्रत्युत्तर देतात, अरे देव लबाड नाहीये, भीम माझ्यासाठी रडला, त्याच्या अंतःकरणातला भाव आणि त्याचे डोळे पुसण्याकरता मला यावं लागलं. अंतःकरणातला भाव जर असेल तर भगवंत आमच्या घरी आल्या वांचून राहत नाही आणि भगवंत आमच्या केलेल्या क्रियेचा स्वीकार केल्या वांचून राहत नाही. जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये भाव आहे तरच आमच्या ठिकाणी भगवंत आहे आणि आम्ही जर आमच्या अंतःकरणात भाव नसेल, श्रद्धा नसेल, भक्ती नसेल, आवडी नसेल, प्रेम नसेल तर आम्हाला भगवंत कधीही सापडणार नाही, कधीच सापडणार नाही. आम्ही ओलेली गुणे स्मरण करत नाही, भावपूर्वक भक्तीपूर्वक स्मरण करत नाहीये, कस काय भगवंत आम्हाला सापडेल. आम्ही भावपूर्वक श्रद्धापूर्वक भगवंताला फुलं वाहत नाही, पुष्प वाहत नाही, कस काय भगवंत आम्हाला सापडेल. साधायसांची लीळा.
रिंगणीचे फुलही फुलत गेली तव दृष्टीचा परिस लागला सोन्याची झाली. म्हणजे पहा, ही या काव्यावरती एक सुंदर अशा प्रकारे लिहिलेलं अनुसरूनच ते काव्य केलेलं आहे. साधायसाची लीळा आहे. ती लीळा मात्र अशा प्रकारची आहे की रिंगणी नावाचं छोटस झाड आहे आणि त्या वृक्षाला सुगंधहीन फुलं लागतात. ते सुगंधहीन फुलं तिच्या जवळ काहीच नव्हतं, देवाला अर्पण करण्याकरता काही नव्हतं. आणि म्हणून ती काय करते, काय अर्पण करावं विचार करत होती. रिंगणी नावाचं छोटस झाड दिसलं, सुगंधहीन फुलं दिसले, ते फुलं तोडले, स्वच्छ पाण्याने धुतले आणि देवाच्या भेटीला निघाली. येताना मनात दुःख करत होती की माझ्याजवळ काही नाहीये, मला देवाच्या ठिकाणी क्रिया करायची. मी उत्तम प्रकारचे सुगंधी फुलं सुद्धा देवाला वाहू शकत नाही, माझ्याजवळ काहीच नाहीये. वारंवार अंतःकरणामध्ये खंत निर्माण होत होती आणि रडत रडत दुःखी अंतःकरणाने मात्र देवाच्या जवळ आली. देवाचं दर्शन झालं आणि देवाच्या श्रीचरणावरती श्रीमुकुटावरती अष्टांग त्या रिंगणीच्या पुष्पांनी पूजन केलं आणि पूजन केल्याच्या नंतर देवाच्या मुखारविंदातून मात्र शब्द बाहेर पडतात. काय पडतात? ते फुलं वाहताना तिच्या डोळ्यातून अश्रुधारा ढळत होत्या की मी सुगंधहीन फुलं देवाला वाहतीये आणि त्या डोळ्याची अश्रुधाराचा अभिषेक मात्र सर्वज्ञांच्या चरणावरती होत होता. तेव्हा मात्र सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताच्या मुखारविंदातून परावाणीतून शब्द बाहेर पडतो. तो शब्द म्हणजे बाई, रिंगणी पुष्पे देव पूजिताय. म्हणजे रिंगणीच्या फुलाने देव पुजताय का? नव्हे, तर सुवर्ण पुष्पे देव पूजिताय. सुवर्ण म्हणजे सोन्याच्या पुष्पांनी तुम्ही देव पूजत आहात. तुमचा कमी भाव नाही. सुगंधहीन फुलाला सुद्धा सुवर्णाची उपमा देऊन त्यांच्या पुष्पांचा स्वीकार भगवंताने केला. का केला? तिथे भाव आहे, श्रद्धा आहे. आमच्याकडे मोठे मोठे बंगले असतात, आमच्याकडे भरपूर धन संपदा असते, परंतु भावयुक्त आम्हाला क्रिया करण्याची अपेक्षा अंतःकरणामध्ये नसते, इच्छा अंतःकरणामध्ये नसते. ही आमची तुमची शोकांतिका आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, अंतःकरण शुद्ध ठेवून भावयुक्त जेव्हा आम्ही परमेश्वराची भक्ती करू आणि भावयुक्त कोणतीही क्रिया केली तर ती क्रिया यथोचित प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं आम्हाला कैवल्य पद देणारी, निरानंदाच्या स्वरूपापर्यंत पोहोचवणारी ही भावभक्ती आहे. आणि म्हणून प्रत्येकाने अंतःकरणामध्ये भावभक्ती ठेवून भावपूर्वक श्रद्धापूर्वक परमेश्वराची भक्ती केली तर खऱ्या अर्थाने आम्हाला आमचं जीवन सार्थकी लागेल. अन्यथा जन्माला आला आणि पाणी वाहू वाहू मेला असं व्हायला नको. आम्हाला परमेश्वराने सुंदर अशा प्रकारचं देह दिलं. ते देह म्हणजे फक्त आपण दैवराटीला अर्पण करून देव माझा मी देवाचा आचरण करण्याकरता, परमेश्वर प्राप्त करून घेण्याकरता आम्हाला तुम्हाला देह दिलेला आहे. आम्हाला तुम्हाला स्वार्थाकरता किंवा प्रपंचाकरता हे देह दिलेले नाहीये. पुन्हा पुन्हा हा जन्म येणे नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, जोपर्यंत आपण मनुष्य देहामध्ये आहोत तोपर्यंत आपण ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. ज्ञान प्राप्त करून घेऊन आपण कैवल्य पदाला पोहोचण्याचा मार्ग प्रयत्न आपण केला पाहिजे. तुम्ही नक्कीच कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.